जाते पत्रकार माननीय देवाजी पवार जे वयाचे आणि आमचे सर्वांचे लाडके पत्रकार आहेत त्यांना विनंती करतो आहे, बघा मैदानावरती आलात, मैदानाची शोभा वाढवली, आता आमच्या व्यासपीठावरती या आणि या व्यासपीठाची शोभा वाढवा. आयोजकांकडून आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया शेवटच्या षटकामध्ये जिथे विजयासाठी पाहिजेत 6 चेंडू 4 धावांची गरज. लाजवाब. आता मे महिना लागला ना, सर्वांना सुट्ट्या लागल्यात ना. अगा साहेब यांना सर्वांना सुट्ट्या, IPL कोण बघतच नाही आजकाल. ते क्लासनने जसा जो झेल सोडला तिथून IPL ला बट्टा लागला, कोण बघत नाही लस. हा ड्रीम 11 होतं तो परत ठीक होतं, 2 येत होते 4 जाईत होते. आता क्रेझी 7, आता क्रेझी 7. 6 चेंडू 4 धावांची गरज. गोलंदाज पाहिलं गेलं बुमरापेक्षा डबल, अख्तरच्या पासून टिबल. लाजवाब. काय स्पीड असते, बॅटची कडा, फलंदाज बाद, एसटीच्या पाठीमागे नो डिस्टर्ब, नो गडबड, फलंदाज बाद, ठोक डीजे. व्याख्यान वेळेला आपण पाहिलं गेलं आणि खऱ्या अर्थाने फिल्डिंग कशा प्रकारे सजवले. शॉर्ट फाईनला आहे, शॉर्ट थर्डमॅन ज्याला आपण म्हटलं जातोय, त्यानंतर गल्लीमध्ये शतरक्षक आहे, कव्हर रिझर्वमध्ये आहे, डीप कव्हर पॉईंट रिझर्वमध्ये, वाईडिश लॉंग ऑन, डीप एक्स्ट्रा कव्हर रिझर्वमध्ये आहे, डीप मिड विकेट आणि आपण स्क्वेअर रिझर्वमध्ये. माननीय संतोष मामा मोरे यांचं स्वागत या ठिकाणी केलं जातील. आपण विनंती करूया अनिलजी ठोंबरे साहेबांना, संतोष मामा मोरे यांचं स्वागत आपण या ठिकाणी करूया. वैभवसाठी या जोरदार अपील केली जाते आणि इथे फिंगर अप, चले जाव. 16 या आकड्यावरती दुसरा नव्हे तर तिसरा झटका, फलंदाज बाद. परफेक्ट परफेक्ट परफेक्ट. चीते की चाल, बाज की नजर, और हमारे हरी भाई के डिसीजन पे कोई संदेह नहीं करता. फलंदाज बाद. डीजे मास्टर नवीन फलंदाज पंकजला आपण या ठिकाणी पाहतो. लगातार 2 विकेट आपण पाहतो. 4 चेंडू 4 धावांची गरज. माननीय देवा पवार साहेब या ठिकाणी आलेत, पत्रकार त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाईल. आणि खऱ्या अर्थाने पाहतो इथे डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट आपण या ठिकाणी पाहतो. फलंदाज या ठिकाणी धावचित होतो आहे. चला धन्यवाद सर. आणि व्यासपीठावरती शुभ सन्मानाकडे बोलूया. यस आमचे फोटोग्राफर आणि त्या समवेत पत्रकार आहेत देवा पवार वयाल, यांचाही शुभ सन्मान या व्यासपीठावरती आपण करतोय. तत्पूर्वी या वयाल संघाला ज्यांनी आज पॅक केलंय, माजी उपसरपंच सन्माननीय रोशन शेठ गायकवाड साहेब देखील या स्पर्धेसाठी दाखल झालेत. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतोय आणि त्यांनाही विनंती आहे की यावं व्यासपीठावरती. आपलंही सहर्ष स्वागत. त्यानंतर आज संपूर्ण रात्रीमध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकला, सूरज हातमोडे सर यांचा शुभ सन्मान या मंचावरती केला जातोय. खऱ्या अर्थानं त्यांचंही विशेष कौतुक आम्ही करतोय. एक चांगले कॉमेंटेटर आहेत आणि आज आमच्या समवेत मात्र जॉईंट होते. त्यांचाही शुभ सन्मान या मंचावरती केला जाईल. 3 चेंडू आणि 3 धावांची गरज. इथे पाहतोय ग्लान्स करण्याचा प्रयत्न, सरळ चेंडू निघून गेला. सर इथे पाहिलं गेलं निर्धाव चेंडू आला. मात्रे साहेब 2 चेंडू आणि 3 धावा. कहाणीमध्ये बदल. मराठी नाटक गेला माधव कुणीकडे. ही मॅच कुठे होती, आता ती कुणीकडे गेली. नक्कीच सर. आणि वयाल संघ निर्णय काय डिसिजन फिल्डिंग. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. मयूर मॅच मध्ये ट्विस्ट आहे. पुन्हा एकदा आपण पाहतो सुरेख चेंडू, चांगली गोलंदाजी. मित्रांनो लाजवाब मॅच. ही मॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या.
5 चेंडू आतापर्यंत 1 धाव खर्च केले. पण आता सिम्बा पिक्चर आम्ही पण पाहिलाय. रणवीर सिंग हिरो होता, लास्टला अजय देवगण कुठून आला माहित नाही पडला, आता पिक्चर खाऊन गेला. इथे 1 चेंडू 3 धावा. क्रिकेट असा खेळ आहे ना, गिरगिट फक्त धोका मिळाल्यानंतर रंग बदलतो, भीतीचं वातावरण पैदा झाल्यानंतर. पण हा क्रिकेट आहे ना, क्षणोक्षणी बदलतो, प्रत्येक घटीला बदलतो, प्रत्येक चेंडू गणित बदलतोय. 1 चेंडू विजयासाठी, 3 धावांची गरज. तेरी बी चूप मेरी बी चूप. सामना बघूया आता आपण. गुपचूप गुपचूप गुपचूप. 1 चेंडू 3 धावांची गरज. इथे आपण पाहतो स्टेप आउट करून गेला. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे फलंदाज धावबाद होतो. आणि मनापासून कौतुक करूया मयूरचा. ना जिद्द हारी ना तमाया हारी, बस किस्मत ने साथ दिया तो दुनिया को हरा दिया. अफलातून गोलंदाजी आहे. वेल प्लेड मयूर. आणि ठरलाय या मॅचचा हिरो. रातो का वा वा कातिल. वा, काय जबरदस्त गोलंदाजी. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या गोलंदाजासाठी. शेवटच्या 3 बॉल वरती 3 धावा त्याने डिफेंड केल्या आणि अगदी 19 का 20 धावसंख्येची मॅच नाणेवली टीमनं गोलंदाजीच्या अटॅक वरती, गोलंदाजीच्या ताकदीवरती मात्र वाचवली आहे. चला, नाणेवली संघ मात्र आजच्या रात्रीमध्ये शेवटच्या मॅच मध्ये दाखल होणार